दाना ह्यो खलिता औरंग्याच्या कुठल्या बी सरदाराला दे, बरं काय बी झालं तर त्या म्हाताऱ्या पाचशावाला कळलं पाहिजे की त्याच्या लाडक्या लेकाला जुल्फिकार खानानं कसा कैद केलाय ती. जी तसा कामबक्ष काही औरंगजेबाचा लाडका नाही, आणि शेवटी औरंगजेबानं सत्ता सोडून प्रेम केलंच कुणावर. हा, पण जुल्फिकाराच्या या कृत्याने मुघल सल्तनतीचे नाक मात्र मुठीत आले. झालाच तर कहर होईल, मुघल सत्तेची बदनामी झाली म्हणून. तुम्हारी हिम्मत कैसे हुई शहजादे पर हाथ उठाने की? बेगम साहिबा शांत हो जाइए, आप शांत हो जाइए. एक मामूली सरदार मुगलिया सल्तनत के अनागत बादशाह को कैद करता है। ये जुर्रत काट के रख देंगे। अगर हमें मारकर आपके दिल को सुकून मिलता है तो बेझिझक मार दीजिए, पर उससे पहले हमें कुछ कहने की मोहलत दीजिए। अब्बा हुजूर, वो खत पढ़िए। जहे किस्मत गौर दक्कन अजीज बहादुर जुल्फिकार खान साहब, जब से फक्र मुगलिया सल्तनत शहजादा कामबख्श यहाँ तशरीफ लाए हैं, तब से ताराबाई बहुत बेचैन है। जिल्लाही बादशाह परवर हुजूर का कत्ल करने की तमन्ना उसके दिल में हमेशा सुलगती रही है। उसी चिंगारी की तड़प से शहजादे साहब को खत्म करने का इरादा लिए ताराबाई अपनी ही आगोश में जल रही है। शहजादे हुजूर की जान को खतरा है और इसीलिए हम आपसे दरख्वास्त करते हैं कि उनकी फिक्र निगरानी का आलम बरकरार रहे। अब आप ही बताइए, कैसे नजरअंदाज करें हम शहजादे को? जिस तरह से हमारे जासूस जिंजी में काम करते हैं, उसी तरह मरहट्टों के जासूस यहाँ काम करते हैं। किस पर एतबार दिखाए हम? हमें नहीं पता था कि ये मामला इतना संजीदा होगा, पर ख्याल तो रखना होगा। पर अफसोस, शहजादे मानते नहीं हैं। हम मनाएंगे उन्हें। आदाब। जुल्फिकार, तुम्हारे साथ हम भी फंस गए, यहाँ समझ में नहीं आता किसकी मदार ले। या नागोजीराव या. तुमच्या पराक्रमाचे चौघडे चारी दिशांना वाजतायत. स्वराज्याची भूमी अगदी निनादून टाकली तुमच्या शौर्याने. हो तर नागोजीराव, आपल्या पराक्रमानं भगव्याची शान अधिकच वाढली आहे. आमचं कसलं कौतुक.
आम्ही फक्त आमची निष्ठा जीवापाड जपतोय. नागोजीराव, अहो ही निष्ठाच मोलाची असते. तुमच्यासारख्या कैक वीरांच्या निष्ठेचा आधार आहे. म्हणूनच आबासाहेबांच्या विचारांची पालखी इतक्या समर्थपणे वाहतो आहोत आम्ही. ह्याच पालखीला घालाया ही 2 फुलं आणल्या ती मोगलाईच्या बागेतून खुडून. हे सरदार खेळोजीराव आणि हे सरदार हिरोजीराव. दोघंही मोगलाई सोडून आपल्या स्वराज्याच्या लढाईत सामील झाल्यात. भले शाबास. नागोजीराव, असंच आपल्या माणसांना सुलघवत राहा. औरंग्याविरुद्धची ही आग प्रत्येक माणसाच्या मनात लागली तर या आगीच्या मुशीत स्वराज्याचा भगवा नव्याने सुलाखून निघेल. हे तेज अंगार बनून औरंगजेबाच्या डोळ्यात उतरतील. तेवढी हिकमत आहे मराठी मनगटांची. नागोजीराव, आपण मुघली जबड्यातून आपलं वतन अलगद हिसकावून आणलं. रयतेस निर्धास्त केलं. स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या मर्जीतल्या सरदारास ठार केले. खरंच आपल्या या पराक्रमाने आम्ही धन्य झालो. राणी साहेब, आपल्या पायी हा जन्म व्हायलाय. आता ह्याचं सोनं होईल नाही तर मातीत मिसळून जाईल. पर स्वराज्याची शोभा ढळू देणार नाही. तुम्ही बघाच, ही तर नुसती सुरुवात आहे. राजे, धोक्याचं काही कारण नाहीये. आम्हीच बोलावलंय यांना. आमच्या सांगण्यावरूनच खंडोजी त्यांना इथे घेऊन आलेत. माफी असावी राजे, आपल्याला आधीही ही खबर देता आली नाही. आम्हाला सकाळीच ही कल्पना सुचली आणि आम्ही ही खंडोंच्या कानावर घातली. आणि आमच्या सांगण्यानुसारच त्यांनी हा सगळा बंदोबस्त केलाय. पण यांना इथे आणलंय कशाला? राजे, जुल्फिकाराच्या गोटात जे प्रकार चालू आहेत त्याची बित्तम बातमी आपल्याला असायला हवी. म्हणून यांना इथे बोलावलंय. जुल्फिकाराच्या गोटात काय चाललंय हे आपल्याला माहित असायला हवं. तर कारवाई करणं सोपं जाईल. म्हणूनच शत्रूच्या गोटावर नजर असायला हवी. आणि शत्रूवर नजर असेल तरच विजयाचे गजर होतील. आणि स्वराज्य कार्य साधायचं असेल तर दुश्मनांची पाळमुळे, त्यांच्या दुखऱ्या नसा आपल्या हाती असायला हव्या. दुश्मनाला तलवारीच्या टोकावर तोलता यायला हवा. वा राणी साहेब, योग्य निर्णय घेतलात. आपल्या या चालीने जुल्फिकाराची पक्की कोंडी करता येईल आपल्याला. संताजी धनाजींनी कामबख्शची ही खबर औरंग्याकडे पोहोचवली असेल
आता फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. वेढा लवकरच सुटेल. म्हणून आपला हा माणूस आपण तिकडे पाठवायचा. सगळी योजना तयार आहे राजे. आपको बेवकूफ बना रहे हैं वो. ऐसा कोई खत नहीं आ सकता. क्यों नहीं आ सकता? वो ताराबाई आपके जान के पीछे पड़ी है, ये सच नहीं? या उन मराठों के अंदाज में आपके जान की कोई कीमत नहीं? ताराबाई अगर आ भी जाए तो उससे कैसे निपटना है ये हम अच्छी तरह जानते हैं. अजय, अगर ऐसा ही होता तो बार बार उन मराठों से शिकस्त खा के क्यों आते आप? बेगम साहिबा, बेवकूफों जैसी हरकतें मत कीजिए. यहाँ जो कुछ चल रहा है आपके लिए, आपकी जान बचाने के लिए चल रहा है. आपकी जान हम सब के लिए अजीज है. चुपचाप यहाँ पड़े रहे. पागलों जैसा बर्ताव मत कीजिए. ये करके आप सबको बता देते हैं कि आप कितने बड़े नासमझ हैं. देख लेंगे सबको सबक सिखाएंगे. बस हमें यहाँ कैद करके रखा है. ये खबर अब्बू जान तक पहुंचानी होगी. वाह, बहुत खूब. संताजी, धनाजी, संताजी और धनाजी. जब तक तुम दोनों साथ हो तब तक हमारे लिए कयामत है. लेकिन अगर तुम दोनों को अलग कर दिया जाए तो खुशियों की सौगात है. इसलिए संता जी, फिलहाल आप यहाँ रहिए और धना जी आप इनके नजदीक नहीं, इनसे बहुत दूर यहाँ रहिए. अब क्या करेगी ताराबाई? हमने तो घाव भी नहीं किया, लेकिन दरार हो चुकी है और ये दरार बढ़ती ही जाएगी, बढ़ती ही जाएगी. अब संता जी और धना जी को खत्म करने का हमें मौका भी मिलेगा, आसान सा मौका. क्या चल क्या रहा है अब्बू? अरे शैतानी, सही वक्त पर आई हो. लो पढ़ो. ये हमारे जासूस ने जिंजी से भेजा है. खुशियों का बवंडर है. संताजी और धनाजी में फसाद? सिर्फ फसाद ही नहीं, दरार पड़ गई है दोनों के बीच. एक दूसरे का गला घुटने पर आमादा हो गए हैं. अब आया है मराठों का ऊंट पहाड़ के नीचे. ऊंट नहीं अब्बू जान, शेर है वो दोनों. बिछड़े भी तो सल्तनत पर भारी ही पड़ेंगे. हम उन्हें हमसे लड़ने की फुर्सत दे तब ना. हमें बस इतना ही करना है कि उन दोनों को आपस में लड़ाते रहना है और वो दोनों अपने आप खत्म हो जाएंगे. फिर ताराबाई की बाजुएं कट जाएंगी. क्या करेगी ताराबाई, क्या करेगी ताराबाई? वो बेचारी बेबस मजबूर हो जाएगी. इतनी भी मजबूर नहीं है वो अब्बू जान.
अगर उस ताराबाई ने उन दोनों का झगड़ा मिटा दिया तो? अगर उस ताराबाई ने उन दोनों का झगड़ा मिटा दिया तो? शहजादी साहिबा, हमारे ये बाल धूप में सफेद नहीं हुए और हमारा सियासती तजुर्बा ये कहता है कि बड़ी से बड़ी दीवार में पड़ी छोटी से छोटी दरार भी उस दीवार को निस्तनाबूद कर देती है। इन मराठों के जुनून से हम अच्छी तरह वाकिफ है, ये सब कुछ सह सकते हैं, लेकिन कोई अगर इनके गुरूर को ललकारे तो वो रंजिश में बदल जाता है। अब ये दरार नहीं मिटने वाली। हम इस दरार को इस कदर कुरे देंगे कि मराठों के स्वराज की दीवार नेस्तनाबूद हो जाएगी। दादासाहेब, जाधवराव के सावता सोबत सोडायला तयार नाहीत बघा. मन पाक करून काय बोलतच नाही. राणी साहेबांनी समजून घातले ना मग, तेव्हा आता नजरेतले शरम नजर वर करू देत नसेल. माहित नाही, पर भांडण संपलं म्हणून तुम्ही गाफील राहू नका बर का. भैरजी जी, आपण स्वतःहून खुसपट काढायचं नाही. दुसरं काहीतरी बोला. नागोजीरावांनी वतन मिळालं स्वराज्यात. हवा आहे आमासनी. मग आमासनी का नाही? म्हणजे आम्ही घेतलं नसतं, पण विचारायचं तरी. हे असले विचार डोक्यातनं काढून टाका. तयारी करा. जिंजीवना कवाबी निरोप येईल. येतो आम्ही. कधी डोसक्यात शिरणारे ह्यांच्या काय माहिती. भैरजी येऊ कलिता. आमचं कलिता होय. औरंगजेबचा खलिता. खान साहब, यो खलिता घ्या. तुमच्या कामाचा हाय, पर खुफिया हाय. कुठनं आला, कुणी दिला, काय भी पत्ता नाही. तौबा तौबा, जुल्फिकार खान ने शहजादे को बंदी बनाया. अब ये खबर पातशाह जिलेलाई तक पहुंची तो कयामत आ जाएगी. राणी साहेब, आपला फकीर जुल्फिकाराच्या छावणीत विसावला आहे. त्याने आपलं कामही सुरू केलंय. वाह, अपेक्षित यश मिळालं तर. कामबख्शी बेगम, फक्रजहा, धार्मिक स्वभावाची, हे सारं फार मानते. आपल्या फकीराला तिने छावणीतच ठेवून घेतलंय. याला धार्मिक स्वभाव म्हणत नाहीत खंडूजी. स्वतःची काळी कृत्य लपवायला देवाचा आधार हवा असतो. त्यांना तंत्र करायचा की देव आठवतो. मात्र स्वतःच्या स्वास्थ्यापेक्षा देवाच्या नावाखाली इतरांचं वाटोळं कसं करायचं यातच अशा लोकांना जास्त रस असतो. परंतु हे सारं तर आपल्या पथ्यावर पडलंय. आपल्या फकीराला खबर मिळाली आहे की जुल्फिकाराने फक्रला मूर्खात काढलंय. जुल्फिकाराने फक्रला सांगितलंय की कामबख्शला कैदेत नाही तर सुरक्षित ठेवलंय. सारंच आपल्या मनासारखं घडतंय.
मात्र त्या औरंगजेबाची काय प्रतिक्रिया असेल हे पाहायला पाहिजे. त्याशिवाय कोणती हालचाल करू नका. औरंगजेबापर्यंत ही वार्ता पोहोचली असेलच, एव्हाना हालचाल दिसायला हवी होती. आम्ही तोच विचार करतो आहोत. अजून हालचाल कशी नाही?